आज मी बनवणार आहे मुगाची उसळ। पाहू शकता किती छान मोड आलेले आहेत। तुम्ही पण घरी भिजवून अशी मुगाची उसळ बनवू शकता। तर चला पाहू आपण मुगाची उसळ कशी बनवायची आहे ती। मी थोडासा कांदा कापून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि मूग भिजवलेले असे छान प्रकारे। तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता आपण टाकणार आहोत त्याच्यात जीरा। तेल आपलं गरम झालेलं आहे। लसूण आणि असा कांदा कापून घ्यायचा आहे, एकदम असा छोटा असा फोल्ड करून टाकायचा आहे। एकदम छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा, हॉटेलपेक्षा छान लागते। कांदा थोडासा परतून द्यायचा आहे। मी याच्यात टाकलेला आहे कढीपत्ता। कांदा आपला छानपैकी परतून झालेला आहे। आता मी त्याच्यात टाकत आहे लाल तिखट, धना पावडर, हळद, थोडा गरम मसाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात टाकायचे आहेत मूग। मी याच्यात मूग टाकून घेत आहे। मोड आलेले मूग छानपैकी हलवून घ्यायचे आहे। छानपैकी आपण हलवून घेतले आहे, थोडेसे परतले आहेत मूग आपले। आता आपण याच्यात टाकणार आहोत पाणी। तुम्हाला जेवढं पाणी पातळ घट्ट भाजी पाहिजे असेल तेवढं पाणी टाकू शकता। आपण पाणी टाकलेलं आहे। आता मी टाकत आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। थोड्या वेळ भाजी 5 मिनिटं कमी गॅस करायचा आणि शिजून द्यायची। आता याच्यात मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यावर कमी गॅस करायचा आहे। पाहू शकता आपली मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे। तुम्ही अशी बनवू शकता, 10 मिनिटात पटकन होणारी मुगाची मिसळ। छान लागते, पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।